बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज विधान परिषदेमध्ये आपल्या आमदारकीची, नव्या कोऱ्या आमदारकीची शपथ घेत असताना भावना गवळी, वाशिम यवतमाळच्या शिंदे टोळीच्या वाशिम यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळी यांनी एक कहर केला. म्हणजे अंधभक्तांबरोबर राहून तो वाण नाही पण गुण लागला, काय म्हणतात ती म्हण, मला ठीकशी येत नाही, पण गुण नाही पण वाण लागला, काय असेल ती असेल. हा वाण गुण थोडा तरी लागलेला आहे. अंधभक्तीचा एक नमुना आज आपल्याला विधान परिषदेत पाहायला मिळाला. खर तर दोन शपथा मी पाहिल्या, दोन शपथा, एक मिलिंदजी नार्वेकरांची आणि एक भावना गवळीची. मिलिंदजी नार्वेकरांची शपथ ज्यावेळेस मी पाहिली, त्यांना माहित होतं की ह्या विधान परिषदेच्या उपसभापती यांच्या शुभेच्छा घ्यायच्या असतात, पण आम्ही त्या शुभेच्छा फाट्यावर मारतो. आम्ही असल्या शुभेच्छा फाट्यावर मारतो. हे वाक्य तुम्हाला कळतंय? आम्ही नाही घ्यायचेत. आम्हाला त्यांना जबरदस्ती जायला सांगितलं, त्यावेळेस ते नंतर गेले असतील. ज्यावेळेस त्यांना ते सांगितलं गेलं की शुभेच्छा घ्या, पण आम्ही असल्या शुभेच्छा फाट्यावर मारतो. आणि दुसरा एक कहर आम्ही पाहिला बघा. एका बाजूला निष्ठा असते, आणि दुसऱ्या बाजूला असते अंधभक्ती. कशी? तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओच्या शेवटी, म्हणजे ज्यावेळेस आपली शपथ पूर्ण करत असताना या कसला नारा देतात, जयच्या पुढे काय म्हणतात, एकदा जरा ऐका. भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय महाराष्ट्र, जय एकनाथ. व्हिडिओमध्ये भावना गवळी जय एकनाथ, म्हणजे जय महाराष्ट्र झालं, मी शपथ घेते वगैरे, ईश्वर साक्ष शपथ वगैरे झालं, सगळं झालं. जय महाराष्ट्र, जय एकनाथ. खर तर ज्यावेळेस हा शब्द कानावर पडला, मी म्हटलं हा अंधभक्तीचा, उच्च अंधभक्तीचा सुंदर नमुना आहे. महाराष्ट्राने हा पाहावा. एका खासदाराला विधान परिषदेचा आमदार करण्यापर्यंत तेही नाराज म्हणून गोंजारून आता आहेत आमदार. काही विशिष्ट आमदारांची संख्या आहे, त्या संख्येवरून एखाद दुसरे विधान परिषदेचे आमदार तुम्हाला बनवता येतील. आता बनवणार. भविष्यात हे ज्यावेळेस आमदार संपलेले असतील, त्यांची टर्म संपलेली असेल, आणि ज्यावेळेस तुमचे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत देखील गद्दार निवडून येणार नाहीत, त्यावेळेस मात्र हे विधान परिषदेचे चेले कुठून पाठवणार? आता आहेत शिवसेनेच्या जीवावर, उद्धव साहेबांच्या जीवावर निवडून आलेले 40-50 आहेत. आता नंतर काय करणार? ठीक आहे, नंतरच आपण नंतर बघूयात. पण हा जय एकनाथचा जो नारा आहे, खरं तर नाव पूर्ण घ्यायला हवं होतं. लोकांनी उगाचच अर्थाचे अनर्थ पण लावले. जय म्हणजे खडसे की शिंदे, नेमकं काय? नेमका हा नारा कुणाच्या नावाने टाकलाय तिथे? जय एकनाथ. असो, खर तर ज्या वाशिम यवतमाळ मधनं, म्हणजे ह्यांनी मागे प्रतिनिधित्व केलेलं आहे, तिथेही यांची खासदारकी का काढली? तर भाजपाने जवळपास 8 सर्वे केले. बरं, हा आमचा आकडा नाही, हा स्वतः मीडियाचा आकडा आहे. भाजपाचे जवळपास 8 सर्वे झाले. 8ही सर्वेमध्ये ही भावना गवळी निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा हिला जर उभं केलं असतं, तर जे आता थोडंफार जे भारतीय जनता पक्षाचं मतदान घेऊन त्या राजश्री पाटील ज्या कोणी उभ्या होत्या, त्यांना जितकं मतदान झालंय त्याच्याही पेक्षा कमी मतदान या भावना गवळीला झालं असतं. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं मतदान तर भेटलंच नसतं. हा भाजपाचा सर्वे. आता पुढे सांगतो. तुम्ही ज्या भागात न येता, म्हणजे वाशिम यवतमाळ या भागात न येता, त्या भागामध्ये बंजारा समाजाची वस्ती फार मोठी आहे, किंवा ती लोकसंख्या फार मोठी आहे. मग तिथून संजय राठोड असतील, आमदार होते, शिवसेनेचे आमदार होते. प्रकरण तुम्हाला आठवत आहेत ना, पूजा चव्हाणची सारी प्रकरण. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांमध्ये बघा, शेवटी नेतृत्व कसं असायला हवं. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी फक्त ज्यावेळेस त्यांना कळलं काहीतरी पाणी मुरतंय, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला. इतरांमध्ये आहे का ती धमक, ती ताकद? शिवसेनेच्या पक्षप्रमुखांमध्ये. घेतला राजीनामा, घेतला.
मग कितीही कुणाकडूनही कसाही प्रेशर येऊ, पण राजीनामा स्वीकारला होता. यांनी त्याला पुन्हा मंत्रिपदावर बसवलं होतं. कोणी? याच जय एकनाथने. ठीक आहे, म्हणजे ह्या अशा मुळमुळीत नेतृत्वाला जयचा नारा दिला गेला. आता तुम्हाला सांगतो, ज्या वाशिम यवतमाळमधनं ह्या येतात तिथे तुम्ही खरं तर जय महाराष्ट्रानंतर तुम्ही जय सेवालाल म्हणायला हवं होतं. खरं तर जयच्या पुढे आपण कुठले शब्द वापरतो? जय महाराष्ट्र तरी असतं, किंवा जय हिंद तरी असतं, किंवा देवांची नावं असतात. जयच्या पुढे माणसाचं नाव नसतं. यांनी काय केलं? जय एकनाथ. तुम्ही जय सेवालाल तरी एकदा तरी म्हणायला पाहिजे होतं. जय महाराष्ट्र किंवा जय एकनाथ, जय, तुम्ही तसं काहीही न करता फक्त जय एकनाथ. मला अजूनही आठवतो तुमचा निवडणुकीच्या आधीचा तो काळ. मैं मेरी झांसी नहीं दूंगी. अमित शहा आले होते तुमच्या वाशिम यवतमाळमध्ये आणि ह्यांची जागा कुठल्या कुठे बसवलं होतं ह्यांना. विचार करा, ह्यांचा तो वाद जुनाच आहे. संजय राठोड ह्यांचा वाद तो जुनाच आहे. 8 सर्वेमध्ये त्यांना निगेटिव्ह फीडबॅक. त्यानंतर 5 वर्ष आपल्या मतदार, म्हणजे ही व्यक्ती आपल्या वडिलांच्या जीवावर खासदार झाली. खरं तर बघायला गेलं तर पुंडलिक गवळी, मला वाटतं या पुंडलिक गवळींचा तो करिश्मा, म्हणजे बाप एकनिष्ठ होते पण मुलं एकनिष्ठ नाही निघाली. हे असं आहे. पुंडलिक गवळींच्या जीवावर गेली 25 वर्ष तुम्ही खासदार राहिलात. आता आणि शिवसेनेच्या जीवावर, शिवसेना असेल, ठाकरे कुटुंब असेल, शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील, आता कितीही जय एकनाथचे नारे ठोकले तरी देखील आत्ताची विधान परिषद झाली, तुमची 5 वर्ष सेफ झालेली आहेत. काही तुम्हाला धोका नाही आता 5 वर्ष. म्हणजे अशी परिस्थिती आहे की 5 वर्षातून तुम्हाला या 5 वर्षामध्ये बरंच काही बघायचंय. ज्या शिवसेना या नावाखाली आता तुम्ही तिथे आहात, शिवसेना हे नाव लागणार आहे कारण त्या टोळीने ते नाव चोरलेलं आहे. पण तुमच्या ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुमची ही टोळी संपताना तुम्हाला पाहिजे, कारण मागे ही टोळी हळूहळू कशी संपत जाणार आहे बघा पुढच्या 3 महिन्यामध्ये. जय एकनाथचा नारा कोणी ठोकू शकतं का? मला नवल वाटतं. मी विचार करतोय, यांची सगळी मी स्टेटमेंट काढली, कशा प्रकारे मला संपवलं जातंय, मेरी झांसी मैं नहीं दूंगी वगैरे वगैरे म्हणणाऱ्या आज जय एकनाथच्या नाऱ्यापर्यंत आल्या. तुमच्या एका खासदाराला आमदारकीपर्यंत आणलं तर आमदारांना नगरसेवकांपर्यंत कुणाला कुठपर्यंत जाऊन घेऊन ठेवून जातील हे. असो, मला काही यांच्या प्रकरणात पडायचं नाही. हे प्रकरण तसं तेवढं मोठं नाही. पण जय एकनाथ हा नारा ज्यावेळेस मी ऐकला तर मला हा अंधभक्तीचा एक कहर वाटला. विचार केला तुम्हा सर्वांच्या समोर ह्या कहरला घेऊन यावं. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.